नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे मार्च महिन्याच्या हप्त्या संदर्भात सविस्तर। त्याचबरोबर काही फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला आहे, मार्चचा मिळेल का ह्याची माहिती देणार आहे। त्याचबरोबर आमच्या बऱ्याच लाडक्या बहिणींनी केवायसी केली आहे आणि त्यांचा हप्ता बंद झालेला आहे। असाच अनुभव मला एक आलेला आहे। सध्या लाईव्ह सविस्तर तुम्हाला व्हिडिओ मी 1-2 दिवसामध्ये शेअर करणार आहे की त्या ताईंना हप्ता येत नव्हता, मग त्यांनी काय केलं आणि त्यांना कसं समजलं की त्यांचं जे आहे ते हप्ता कशामुळे बंद झालाय। तर त्यांच्याशी जेव्हा मी काल बोलले तेव्हा मला कळलं आणि तो व्हिडिओ मी वेगळा शेअर करणार आहे तुम्हाला। पण आता जो व्हिडिओ आहे ना, आणि त्या ताईंना हप्ता यायला सुरुवात झाली बरं का। आता जेव्हा त्या माझ्याशी बोलल्या त्यांना मी सगळं सांगितलं तेव्हा तुम्हालाही तीच माहिती देणार आहे त्या व्हिडिओमध्ये। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार आहे ते सांगणारच आहे, पण फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला जर आला असेल तर तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता मिळणार आहे, काळजी करू नका। ह्याच्यामध्ये जर तुम्ही ई केवायसी जर तुमची चुकलेली बरोबर नाही का, आपली ई केवायसी दुरुस्ती जर केली असेल आणि ते करून तुम्हाला 10-12 दिवस झाले असतील तरी तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता जो आहे तो मिळणार आहे, काळजी करू नका। आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ताई नोव्हेंबर पासून हप्ता बंद झाला, केवायसी करून पण आम्हाला हप्ता येत नाही। तर तुमची जर डीबीटी किंवा तुमची जर ई केवायसी किंवा तुमचं जर अकाउंट बरोबर, तर तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता येणार आहे। डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर हप्ता येणार नाही, हा सविस्तर मुद्दा आहे। आता मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी येणार ताई, आम्हाला 19 तारखेपर्यंत वितरण होणार का, मग GR 19 तारखेला येणार का, 15 तारखेला GR येणार का? बघा, तसं तर सविस्तर ठरल्याप्रमाणे GRच्या म्हणजे योजनेचा जो GR पहिला आलता ना, तसं तर 15 तारीखच ही योजनेची फिक्स तारीख आहे हप्ता वितरणाची। म्हणजे आपल्या योजनेच्या हप्ता वितरणाची फिक्स तारीख जी आहे ना ती 15च आहे। म्हणजे दर महिन्याची 15ला तुम्हाला हप्ता आला पाहिजे। पण आता होतंय काय, हप्ता यायला 30, 31, 28 तारीख येते असं झालेलं आहे। त्यामुळं जोपर्यंत GR येत नाही तोपर्यंत आपल्या हप्त्याचं वितरण होणार नाही। आता बघा, अजून तरी जेव्हा मी हा व्हिडिओ शूट केला GR आलेला नाही। GR आला की लगेच तुम्हाला मी माहिती देणार आहे आणि GR आल्यावर साधारण 3, 4, 5 दिवसामध्ये हे वितरण होतच। आता धरू आपण असं की समजा आपला GR उद्या आला, म्हणजे 15, समजा आपला GR 15 तारखेला आला तर आपल्याला 19 तारखेपर्यंत वितरण नक्कीच होणार आहे। पण समजा आपला 19 तारखेपर्यंत GR आला नाही तर मग वितरण पुढे जाणार आहे, बरोबर ना। म्हणजे आपलं सगळं काही जे ठरलेलं आहे ते GR वर ठरलेलं आहे। आपण वारंवार सांगितलेलं आहे की कमीत कमी 15 तारखेपर्यंत या हप्त्याचं वितरण जे आहे ते होणं अपेक्षित आहे, पण तसं होतच नाही। अजून तर GR आलेला नाही। ज्या वेळेस GR येईल, माहिती येईल, त्याच्यानंतर आपलं वितरण होईल आणि ती माहिती आल्यावर मी तुम्हाला देणार आहे। त्यामुळे दर महिन्याच्या शेवट तारखेलाच, म्हणजे महिन्याच्या आता अगोदर कसं होतं ना, साधारण 10 तारखेपर्यंत वितरण व्हायचं दर महिन्याला, नंतर असं झालं की 15-17 तारखेपर्यंत वितरण व्हायला लागलं आणि आता तर डायरेक्ट महिना अखेरलाच वितरण होतंय आपलं। त्यामुळं आता काय बोलणार, GR आला की तुम्हाला माहिती मी देणार आहे। बाकी डीबीटी केवायसी या संदर्भात सविस्तर व्हिडिओ मी शेअर करणार आहे, नक्कीच तो व्हिडिओ पहा बरं का। खूप चांगला अनुभव आहे, त्या ताईंचे पैसे चालू झाले। तुमचा पण तसा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पण बघा। आता सध्या तर तुमची केवायसी झाली आहे का ते चेक करा, बँकेची केवायसी आहे का अपडेट ती चेक करा आणि तुमचं जे डीबीटी आहे ना ते ऍक्टिव्ह आहे का चेक करा, म्हणजे तो एक प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होईल। मग ते सर्व असेल तर मग तुम्ही निकषामध्ये बसलात तरच तुम्हाला हप्ता येणार आहे। बाकी सविस्तर तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओमधून माहिती देतच आहे। तर आत्ताचा मुद्दा जो होता सविस्तर हा मार्च महिन्यासंदर्भात होता, तुम्हाला समजलं असेल। ह्याच्या अंतर्गत तुम्हाला अजून काहीही कमेंट असतील, प्रश्न असतील तर मला नक्कीच विचारा। बाकी मी बऱ्याच लोन योजनांसंदर्भामध्ये व्हिडिओ शेअर करणार आहे, ते सुद्धा नक्कीच पहा। ते येणारच आहेत 1-2-4 दिवसामध्ये। व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेले आहेत, फक्त एडिट करायचे बाकी आहेत। तुम्हाला 2-3 दिवसामध्ये आपले ते व्हिडिओ सगळे लोन संदर्भामध्ये पाहायला मिळणार आहेत। मला असं वाटतं ही माहिती समजली असेल। व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला शेअर जरूर करा इतर महिलांपर्यंत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।